प्लीज कमेंट करा सगळ्यांनी. कोणीतरी एकटं मूवी बघायला जातं का? मी कधी बनवतो असं मला खूप भारी वाटलं भारी की वाटलं. कोणीतरी मला रेसिपी विचार. सादर करत आहोत चॉकलेट मोदक, त्यानंतर करपलेल्या विटा आणि आता पराठे. तुमच्याकडे कोण कोण खाजा प्रेमी आहे त्यांनी कमेंट करून सांगा. आणि कोण कोण शेंगदाणा लाडूचा क्रेझी आहे त्यांनी पण सांगा. हा, चहा मस्त आहे, तू पाणी नको देऊ. तुमच्याकडे चहा चालतं. माझं कसं असतं की कॉफीला दूध जास्त लागतं, चहाला कमी लागतं. गुड मॉर्निंग मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आता झाली आहे सकाळ आणि दक्षाने बाबूचं काय बोलतात ते सत्व नाही आज तिच्यासाठी आज काहीतरी मी स्पेशल रेसिपी बनवली आहे हा बाबूसाठी. शिरा बनवलाय, शिरा विदाउट शुगर. हा, विदाउट शुगर. ते पण बघूया, वास तर शिऱ्यासारखाच येतोय. तो बिचारा काय कसं लागलं तरी असंच बोलणार आहे. काय बोलणार आहे, त्याला थोडी काय कळणार आहे काय चव आहे. म्हणून त्याला माझ्या चवीची सवय लावते ना मी. कसं म्हणजे मी जे बनवेन ते गपचूप खाईल. मग आम्ही टीम होऊ ना, म्हणजे तुला एकटं पडणार नाही. अच्छा, मला फिकीर नाही बाबा, आपण एकटं मूवी बघणारे माणूस आहेत, तर खाण्याचं काय घेऊन बसले. प्लीज कमेंट करा सगळ्यांनी. कोणीतरी एकटं मूवी बघायला जातं का? मी बघतो. नाही, अक्षय प्रभू. मला डाऊट आहे तुझ्यावर. मी स्वतः अक्षय प्रभू एकटा जाऊन मूवी बघू शकतो. मूवी बघायला कोण कशाला पाहिजे? हा, बरोबर ना. म्हणजे मूवी बघायला कसं, आपण मूवी बघायला जातो, मग कोण कशाला सोबत पाहिजे? हा, बरोबर. चला. तर अशी आमची कॉफी बनते. ऍक्च्युली सुट्टी असल्यावर हे माझं काम असतं, पण बाबू आता झोपलाय. नाही कसं आहे ना, हा, तुझं काम असतं, पण तू कसं काम चुकारपणा शोधतोच कुठून ना कुठून. अरे आता बाबूला झोपून आलोय मी. बाबूला जस्ट झोपवला आणि इथे तुला मदत करायला आलोय, पण आता जाऊ दे. मग हा माझा चहा आहे, ही यांची कॉफी आहे. आम्ही कसे चहावाले देसी माणसं. कॉफी कोण आहे, इंग्रजांचं टुमुक टुमुक. कॉफी पण इंग्रजांचे, चहा पण इंग्रजांचाच होता, समजलं कोणी ना? सांगितलं? चहा आपले लोक चहा नाही प्यायचे पहिले. पागलच काय, माझ्या आजोबांपासून चहा पितायचं. आजोबांपासून इंग्रज पंजोबांपासून. तेव्हा पण इंग्रज होते, त्यांनी जाणलं चहा कॉफी. जाऊ दे, हे डिबेट वाला कन्व्हर्सेशन होईल. पण माझं असं आहे की जर काय चहा बरोबर खायचं असेल, म्हणजे बिस्किट वगैरे, तर सॉरी, सकाळी जर मला काय खायचं असेल, बिस्किट किंवा बाकीचं काय, तर मला चहाच लागतो. तर मला कॉफी नाही चालत. आणि असंच जर कुठे नुसतं झोप उडवायची आहे किंवा काय, तर कॉफी ठीक आहे. किंवा मोठ्या लोकांमध्ये मीटिंगला बसलो तर चहा नको, कॉफी. मला कॉफी एवढी नाही आवडत, पण मी कॉफी अशीच पिऊ शकतो, काही त्याच्यासोबत न घेता. आणि चहाचं असं आहे की नाही, चहा बरोबर मला पार्लेजी, मोनॅको. पण तू घेतोस ना, मग तू मला का चिडवतोस? अरे कधीतरी घेतो मी असं. अरे पण मग मला का चिडवतोस? मी कधी लहानपणापासून नाही घेते, त्याच्यात माझं काय दोष आहे? चिडवत नाही मी. माझं कसं असतं की कॉफीला दूध जास्त लागतं, चहाला कमी लागतं. माझं लॉजिक हे काय, मी व्यवहारी माणूस आहे, कळलं का तुला? कसा चिंगूस आहे ना खरोखर. चिंगूसपणा नसतो. चिंगूसपणाच आहे. आणि इव्हन गावी तर आम्ही कधी दुधावाली चहा पण नाही प्यायचो, कोरी चहा मस्तपैकी, स्टीलच्या पेल्यातून चहा. जे हिने गणपतीमध्ये अनुभवलंय, म्हणजे आमच्याकडचे मला बोलते, यार तुमच्याकडचे लोक चहा पितात का बंकस करतात? म्हणजे गणपतीला जे दर्शनाला यायचे ते दुपारी आले तरी सुद्धा 12 वाजता आले तर पहिला प्रश्न, चहा घेणार का थोडासा? मी बोलते 12 वाजता कोण चहा पितात? चहा घेणार का ना, प्रश्नच नव्हता तो, तर लगेच चहा आणूनच म्हणजे बनलेलाच असतो आमच्याकडे. आणि कोकणात प्रत्येकाला माहिती आहे, तो एका साईडला बनतच असतो, कधी संपतच नाही. पाहुणेच तेवढे येतात. आणि आमच्याकडे चहा मस्त आहे, तू पाणी नको देऊ. तुमच्याकडे चहा चालतं, पाणी नाही दिलास तरी चालेल. हा, म्हणजे म्हणूनच तर मला आश्चर्य वाटतं ना की एवढा चहा कोण पितं. आम्ही कोकणकर, कोकणातले सगळे. बरं, तुझा चहा आता गार होतोय. चला मग आता आम्ही चहा घेतोय, तुम्ही पण या आमच्यासोबत चहा प्यायला. चला तर आपण आधी पहिली खाऊची तयारी करूया. कुठे गेली तू? आली. बाय द वे, हे आम्ही मॅट्स टाकलेत नवीन किचन मध्ये. हे दक्षाची चॉईस, दक्षाने मागवलंय. कसे वाटले ते सांगा, आणि कोणाला पाहिजे असेल तर आम्हाला नका सांगू, ऑर्डर करा. हा दुसरा आमचा खाऊचा डबा.
सगळ्यात पहिलं आता माझं काम जे आहे ते म्हणजे किचन आवरायचं आहे. म्हणजे काल आम्हाला रात्री खूप लेट झाला, आम्ही ताईकडे गेलेलो. आम्ही जातो संध्याकाळचं, असं लवकर जेवण वगैरे आटपलं का आम्ही ताईकडे पळतो. आणि मम्मी पण तसं पण ताईकडे गेले. सो म्हटलं छळायला जाऊया. दोघं पण एकत्रच भेटतील म्हणून थोडंसं, त्यामुळे लेट झाला आम्हाला. आणि आज मला सुट्टी होती त्याच्यामुळे मी लेटपर्यंत तिकडे थांबलो. मी आता पकडू कसं खाली ठेव. कॉफी की बाय द वे कॉफी बघा, कोणतं हे टाकते, घडी डिटर्जंट का निरमा? एवढा फेस मी शिकवलंय ते. कॉफी मी तुला बनवायला शिकवले. बरं, सगळं क्रेडिट आम्हालाच घ्यायचं. बाबा कॉफी गरम असेल. तर माझं फेवरेट म्हणजे मी जेव्हा कधी पण खातो, गोड खायचं मन करतं, खाजा, जे हिला अजिबात नाही आवडत, जे मला हे पूर्ण मिळतं खायला, कणीला आवडत नाही. ट्राय करू शकतो, मस्त पण मला शेंगदाण्याचे लाडू आवडतात. ते आपल्याकडे नेहमी नसतात ना. नाही ते तू आणत नाही किंवा आणायला सांगत नाही, कारण ते तू मला खायला देत नाही. तुमच्याकडे कोण कोण खाजा प्रेमी आहे त्यांनी कमेंट करून सांगा. आणि कोण कोण शेंगदाणा लाडूचा क्रेझी आहे त्यांनी पण सांगा. खाज्यावर जास्त असतील. ही आपली कॉफी लपवण्याचं कारण सांगतोय मी तुम्हाला. हिने चिप्स चहामध्ये बुडून खाते. चहा नाही, चहा नाही, कॉफी. दाखव 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 दाखव. अरे चिप्स कोण चहामध्ये कॉफी मध्ये बुडून खात यार? ही कोणती पद्धत आहे? तुला ते बघ, खोटं वाटत असेल तुम्हाला. नाही दिसलं आता काय लपवण्यात काय अर्थ नाही. लपवण्यात काय अर्थ नाही हो. रे द्या महाराजा, तुम्ही मुंबईची पोरं काय कराल काय नाही रे. तर मंडळी, झालं असं की दक्षा कॉफी पिते अजून आहे, आणि ती कॉफी पिपर्यंत म्हटलं मी माझी भांडी आवरून घेतो, कारण मग तिला किचन मोकळं भेटतं भांडी आवरून झाल्यानंतर. तर आम्ही व्हिडिओ बनवायला गेलेलो आणि बाबू उठला. सो दक्षा गेली आहे बाबूला भरवायला, आणि तोपर्यंत मी म्हटलं भांडी घासून घेतो, सकाळची झालेली. सो मी आता भांडी घासतो, थोड्या वेळाने व्हिडिओ बनवू आम्ही. तर मंडळी, आमची बाकीची सर्व कामं आवरली आहेत आता. आणि झालं असं की बाबूला आंघोळ घालायची होती, पण आम्हाला लाईटने धोका दिला. म्हणजे आहे आमचं इन्व्हर्टर आहे, पण त्याच्यावर काही गिझर चालत नाही, त्याच्यामुळे मग आम्ही थोडासा होल्ड केला. आणि त्यानंतर आम्ही पाणी तापत ठेवलं गॅसवरती, आणि आमचं बाळ झोपलं. मग म्हटलं तोपर्यंत जेवणाची तयारी करूया. आणि जेवणासाठी दक्षा बनवते. काय बनवते ग? बटाट्याचे पराठे, पण त्याच्यामध्ये मी थोडंसं वेगळं केलंय. मगाशी तू बोललेली पालक पराठे काहीतरी, ते बटाट्याचे झाले. नाही, पालक टाकलाय मी, पण तो मी थोडासाच वेगळं केलाय. म्हणजे मी पालक पण टाकलाय आणि बटाट्याचं स्टफिंग पण टाकणार आहे. म्हणजे आज पण पुन्हा प्रयत्नच चालू आहेत. आज पण तुझ्यावर एक्सपेरिमेंट चालू आहेत. झालं. म्हणजे सुट्टीच्या दिवशी पण मला सुखाचं खाणं नाही भेटणार आहे, म्हणून मला कधी कधी ऑफिसच्या कॅन्टीनचं खाणं आवडतं. ना, तर एक काम करतो, तिकडून माझ्यासाठी पण घेऊन येत जा. डबा देत जा रोज. घे रिकामी डब्बे सगळे काढते मी. व्हिडिओ मधून हे कट करावं लागेल, कारण ऑफिस मध्ये लोक पण बघतात. म्हणजे कसं, जेवण मला बनवायला नको. मला एक आठवडा राहिलाय फक्त दक्षाच्या ऑफिसला ना. दक्षा, नाही कसं वाटतंय? कसं वाटतंय? मुझे मेरे घर वापस जाना है. मुझे मेरे घर जाना है. खरंच ना, किती लगेच दिवस गेले, मला कळलं पण नाही. 6 महिने असे पटकन ना. मी कसे दिवस काढले असते. अरे तुझं कसं झालं की तू ऍटलीस्ट लगेच जायला लागलास ना.
हा पण तरी सुद्धा बाळापासून लांब तर जातच होतं. हा पण ते तुझं ते म्हणजे तेवढा नाही ना हे झालं. माझं कसं झालं, मी 24 तास त्याच्यासोबत होती. सो मला ते थोडस अजून जड जात, हम्म, पण काय नाही, होऊन जातं. करावं तर लागेल, काय करणार, त्याच्याच फ्युचरसाठी करायला लागतंय. तर मग अशा प्रकारे या आमचे पालक आणि बटाट्याचे पराठे खायला. आम्ही मिश्रण करून खातो. आमच्याकडे नेहमी एक्सपेरिमेंट चालतात आणि त्या एक्सपेरिमेंटचा बळी मी पडतो नेहमी. पण ते सक्सेसफुल होतात 90% ऑफ द टाइम. असं प्लीज तुला वाटतं? अक्षय प्लीज मान्य कधीतरी मान्य कर. नाही ठीक आहे, ती करत असं एवढं पण जेवढं आम्ही व्हिडिओमध्ये दाखवतो तेवढं नाही वाईट बनवत ती. तो आमचा एक पार्ट असतो. नाही तर जेवण बाकी घेणं एवढं चांगलं बनवते, खाणं एवढं चांगलं बनवते, ऍक्च्युली चांगलं बनवते. म्हणजे ती बिर्याणी चांगलं बनवते, चायनीज बऱ्यापैकी, नूडल्स वगैरे बनवते. त्याच्यानंतर संपले का मेनू? नाही आठवत आहे मला. भानोळ असा गेल्या व्हिडिओमध्ये भानोळ्याच्या रेसिपीसाठी खूप डिमांड आली आहे. सो दक्षा कधी बनवतेस? असं मला खूप भारी वाटलं भारी की वाटलं. कोणीतरी मला रेसिपी विचार. दक्षाला रेसिपी विचारणं म्हणजे बापरे. सो मी आता जेव्हा पण भानोळ बनवेन तेव्हा मी खरंच रेसिपीचा व्हिडिओ बनवेन तो. चालेल. माहिती नाही तुमच्या समोर सक्सेसफुल होईल. जाऊ दे ना. एक सांगू का, हा तुझी आई जी भानवळ बनवायची ना, हम्म. बेस्ट असायचं ते. हा मला ऍक्च्युली पण बेस्ट बनवायचं. म्हणजे पहिलं ज्यावेळी आपल्या लग्नाच्या अगोदर तुझ्या घरी आलेलं ना, हम्म. त्यावेळी तिने पहिलं बनवले. मला ती टेस्ट अजून आठवते. हम्म. आणि इव्हन आता पण बोलतो मी, आईचं बेस्ट असायचं. ऑब्विसली आईचे काय काय पदार्थ होते ना. ती माझी आजी ह्यांच्या हातचं मला पण म्हणजे मला स्वतःच नाही आवडत. इवन माझी काकी पण, मला त्या लोकांच्याच हातचं आवडतं. काय काय टाकतेस ते रेसिपी पण शेअर कर ना जरा. तर ह्याच्यामध्ये मी आता बटाट्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकली आहे. बघू शकता तुम्ही. त्याच्यानंतर धणा जिरा पावडर टाकणार आहे, थोडासा गरम मसाला. ओके. तर त्याच्यामध्ये मी थोडंसं धणा जिरा पूड टाकते, म्हणजे जास्तच टाकते बिकॉज मला आवडते. त्याच्यानंतर गरम मसाला हा घरी बनवलेला आहे. मीठ आणि थोडंसं मिरची पावडर पण तुम्ही टाकू शकता. टाकू का अक्षय मी? हो टाक ना, ऑब्विसली टाक. मला ते मुळमुळीत तुमचं नाही. ठीक आहे. कारण आम्ही कोकणची लोक, स्पायसी खाणारे लोक नाही. माझ्या तुम्ही सगळ्या ना. मैत्रिणी कोकणातल्या आहेत आणि मी अगं पण एवढं त्यांची spicy- वाढ इथे झाली आहे. नाही अरे गप्प बस. नाही 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 नाही. श्रद्धाची वाढ पण इथेच झाली, ज्योत्स्नाची पण इथेच झाली. असू दे पण ज्योत्स्ना मी नाही काय ना, सगळेच म्हणजे सगळेच फ्रेंड्स कोकणातलेच आहेत. So मग मी त्यांनी अरे नाहीच ना, नाही तू त्यांना कम्पेअर करू नको. दक्षा त्यांचं बालपण इथे गेलंय, माझं बालपण टोटली गावी गेलंय. प्लीज गावच्या लोकांनी मला सांगा खरं खरं की आमच्याकडे स्पायसी खातात आणि आमचं बाळ आमचा उठलेलं आहे. हे घे. वरतून भरपूर सारी कोथिंबीर, माझ्याकडची कोथिंबीर संपली आहे. सो मी ही थोडीशी जी आहे ती सगळी टाकते. बट तुम्ही जेवढी जास्त कोथिंबीर टाकाल तेवढं छान लागतं. म्हणजे मला तरी आवडते कोथिंबीर. सो कोथिंबीरमध्ये प्लीज कंजूसी करू नका. मला पण कोथिंबीर आवडते बाबा. आणि मग हे असं मिक्स करा. मीठ टाका हा आठवणीने. तू टाकलायस का? हो मी टाकलं. ठीक आहे. नाही तर हे तुम्ही टेस्ट करून बघू शकता, कारण ह्याच्यामध्ये काहीच नाही, आपलं लसूण कोथिंबीरच वाटण आहे आणि बटाटा आहे. सो तुम्ही टेस्ट करू शकता. नॉर्मल आपल्या चपातीच्या पिठामध्ये थोडासा पालक टाकलेला आहे. सो बघूया कसं लागतंय ते आता. म्हणजे ऍक्च्युली मी नेहमी करते पालक पराठे, त्याच्यामध्ये पालक मिक्सरला लावते. पण आमच्या आज लाईटीने धोका दिल्यामुळे पालक मी नुसतं त्या हँड चॉपर मधून चॉप करून घेतलाय. तर मग हे असं तुम्ही थोडंसं टेस्ट करू शकता. टेस्ट करून बघा. ठीक आहे, आमच्यासाठी मीठ बरोबर आहे. अशा प्रकारे मस्तपैकी चपात्या लाटायला सुरुवात केली आहे. सॉरी, पराठे लाटायला. नाही मस्त. तो असं नाही थोडासा पातळ झाला असं नाही वाटत? नाही ठीक आहे, बरोबर आहे. असं छान पैकी ह्याच्यामध्ये तुम्ही कसंही करू शकता. ते त्रिकोणी करतात ते
कसाही शेप दे तू, काय काय फरक अच्छा पडतो ज्यांना म्हणजे गोल लाटा येत नाही ते कसं शेप देऊन त्रिकोणी करतात. ते घडीचं करतात म्हणून ते तसं ओके ओके, मला वाटलं शेप येत नाही म्हणून त्रिकोणी करतात. हा तसंही करू शकतात. हम्म. मी कशी त्या मला भाकरी तुला गोल पाहिजे होती तेव्हा करायची. तसं तुम्ही कसंही करू शकता. मस्तपैकी लगेच लगेच लाट. आणि एक मला दे लाटायला. मला लाटा येतो पराठा बघूया मला लाटा येतो. तर तुम्ही असं म्हणू शकत नाही की दक्षाला अजिबात जेवण बनवता येत नाही. सो दक्षा जेवण बनवते ते आम्हाला खाता येत नाही. हा बरोबर. रादर खाल्लं जात नाही असं म्हणायचं. तर पहिला एक्सपेरिमेंट आहे बाबांवर. त्याच्यानंतर मी खाणार आहे. सादर करत आहोत चॉकलेट मोदक, त्यानंतर करपलेला विटा आणि आता पराठे. बाबा पहिले खाऊन बघा, सांगा अरे मला. मला माहिती आहे ना बाबांचा रिव्ह्यू चांगलाच असणार कारण ते बाबा आहेत. रिव्ह्यू घ्यायचा तर नवऱ्याकडून घे. नाही, कारण आज मी फक्त पालक म्हणजे हे नाही टाकलंय, बटाटाच नाहीये, पालक पण आहे. चांगलं वाटतं. तू थांब ग, तू थांब मला खाऊ दे, रिव्ह्यू मी देईन. बाबा अप्रूव्ह. गप्प बस. बाबा आता दक्षा नाहीये, खरं खरं सांगू शकता तुम्ही. बाबा असले म्हणजे दक्षा समजून जा. मित्रांनो मैत्रिणींनो, आता आम्ही जेवायला सुरुवात करत आहोत. तिचे विशेष पराठे. तू उंच दिस, डबल खुर्ची घेतली आहे त्याच्यात, माझ्यापेक्षा उंच दिसतेस तू. तू 4 खुर्च्या घे. खरंच छान झालं. परत 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 परत. खरंच छान झालं, फक्त थोडस मीठ जास्त आहे. तुझ्यामुळे मी मीठ टाकलं. नाही बाकी बाकी छान आहेत, म्हणजे एवढं पण जास्त नाही, एक्स्ट्रीम नाहीये. मस्त, खरंच मस्त आलं, आवडलं मला. शेफ दक्षा रेसिपी तुम्ही बघू शकता आमची. नंतर मी तुम्हाला बिल पण पाठवेल याचं. विकत आणलेत बिल पाठवते. छान आहे ना, मला दह्यापेक्षा याच्यावर जास्त आवडतं. पालकची एक वेगळी टेस्ट येते रे. ऍक्च्युली पालक टेस्टी असतो, फक्त बनवायला यायला पाहिजे. तर अशा प्रकारे तुम्ही बघा बनवून आणि मला नक्की सांगा कसं लागतं ते. आणि किंवा तुमच्यापैकी खूप साऱ्या सुगरणी असतील, सो ह्याच्यामध्ये आम्हाला share अजून करा. काय छान Improve छान करावं, बनवता हा. येईल ह्याच्यामध्ये, किंवा अजून काही प्रकार पराठ्यामध्ये, तर नक्की सांगा, मी ट्राय करीन. चलो, आमची Bye. रेसिपी कशी वाटली ती पण सांगा कमेंट करून. हा बाय, बाय. लवकरच भेटू.